नमस्कार, मी निखिल पानसरे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नेहमीच लोकांच्या क्वेरीज येतात की आपण जे लोनला एक्स्ट्रा रिपेमेंट करतो तर त्याचा इंटरेस्टवर काय फरक पडतो किंवा टेन्युअर काय कमी होतो, किंवा बरेच लोक आपल्याला सांगतात की होम लोन जास्त वर्ष ठेवू नका, एक्स्ट्रा पैसे भरा, तुमचे पैसे वाचतील. पण ते कसे वाचतात, कुठे वाचतात, काय फरक पडतो हे आतापर्यंत आपल्याला कुणीच दाखवलं नाही. तर मी एक टूल तुम्हाला देणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही चेक करू शकता की तुम्ही पर मंथ एक्स्ट्रा रिपेमेंट केल्यावर तुमचा EMI किती कमी होतो आणि तुमचा जे भरायला लागणारे हप्ते ते कसे कमी होतात. किंवा वन टाइम जरी एक्स्ट्रा पेमेंट केलं तर तुमचा EMI आणि पिरियड किती कमी होणार आहे. वन टाइम जरी तुम्ही एक्स्ट्रा रिपेमेंट केलं किंवा 2-3 वेळा जरी एक्स्ट्रा रिपेमेंट केलं तरी तुम्ही त्या टूलमध्ये टाकून तुमचं कमी होणारी इंटरेस्टची अमाऊंट आणि कमी होणारा पिरियड चेक करू शकता. हे करण्यासाठी जे टूल आहे ते टूल आपण आता बघूया. हे ते टूल आहे ज्या टूलमधून आपण ॲमोर्टायझेशन आणि आपण जे लोनला एक्स्ट्रा पेमेंट करतो त्याचा होणारा इम्पॅक्ट आपण चेक करणार आहे. तर आपण इथे फॉर एक्झाम्पल आपल्याला इथे लोन अमाऊंट, ॲन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट, लोन पिरियड इन इयर्स, नंबर ऑफ पेमेंट पर इयर, स्टार्ट डेट हे कॉलम फिलअप करायचे आहेत. आपण आत्ता फॉर एक्झाम्पल लोन अमाऊंट घेऊया 25 लाख रुपये. ॲन्युअल रेट ऑफ इंटरेस्ट 8% पकडूया. लोन पिरियड इन इयर्स आपण 25 इयर्स घेऊया. नंबर ऑफ पेमेंट पर इयर म्हणजे वर्षभरात आपण किती हप्ते भरणार आहे तिथे आपण 12 टाकूया. स्टार्ट डेट ऑफ लोन आपण 1 जानेवारी 2024 टाकूया. हे एंटर केलं की ॲटोमॅटिक ॲमोर्टायझेशन शेड्यूल खाली कॅल्क्युलेट होतं. तुम्हाला इथे EMIची अमाऊंट येते. त्याप्रमाणे इकडचे कॉलमही आले. इथं आपल्याला मंथली EMI किती येतो आला. त्यानंतर टोटल तुम्हाला 25 वर्षात किती पेमेंट करायची तर 300 आणि ॲक्च्युअल पेमेंट नंबर 300. त्यानंतर आपण टोटल व्याज किती भरणार आहे. 25 वर्ष तुम्ही ते लोन युटिलाइज केलं, सगळे EMI रेग्युलर भरले, काही एक्स्ट्रा पेमेंट नाही केलं तर तुम्हाला 25 लाखावर 32,88,000 जवळजवळ व्याज भरायला लागते. तर हे व्याज कमी करण्यासाठी किंवा लोनचा जो टेन्युअर तुम्हाला इथे 300 EMI दिसत आहे तो कमी करण्यासाठी आपण ऑप्शनल एक्स्ट्रा पेमेंट करू शकतो, जे तुम्ही वन टाईम करू शकता किंवा पर मंथ करू शकता. जर तुम्ही पर मंथ एक्स्ट्रा पेमेंट केलं तर त्याचा इंटरेस्टवर इम्पॅक्ट काय होतो ते आपण इथे चेक करूया. तुम्ही सपोज फॉर एक्झाम्पल पर मंथ 1000 रुपये जरी एक्स्ट्रा रिपेमेंट केलं तुमचा EMI सोडून तर त्याचा इम्पॅक्ट आपल्याला होतो की तुमचं व्याज जे आत्ता 32 लाख दिसत होतं ते डायरेक्ट तुमचं 27,58,000वर आलं. याच्यामध्ये टोटल अर्ली पेमेंट तुमची होत आहेत 2,59,000 आणि त्याच्यामुळे तुमचा इंटरेस्ट कमी होतो आहे. प्लस तुमचा जो लोनचा टेन्युअर होता तो 300 वरून 260 वर आला. म्हणजे तुम्हाला 300 हप्ते भरायचे होते तर आता तुम्हाला फक्त 260च हप्ते भरायला लागणार. ते कशामुळे तर तुम्ही दर महिन्याला 1000 रुपये एक्स्ट्रा पेमेंट केले. आणि दुसरी गोष्ट ह्याचा फरक काय पडतो तर हे 1000 रुपये एक्स्ट्रा पेमेंट केल्यामुळे दर महिन्याला तुमचं प्रिन्सिपल एक्स्ट्रा भरलं जातं. कारण तुम्ही जे 1000 रुपये एक्स्ट्रा भरता त्याच्यावर पुढच्या रिमेनिंग पिरियडला तुम्हाला इंटरेस्ट लागत नाही आणि दर महिन्याला ती अमाऊंट एक्स्ट्रा EMI म्हणून आपली काउंट केली जाते. ओके, तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 1000 रुपये करू शकता. अगदी तुम्हाला सोप्यात सोपं करायचं असेल, आपण बाहेर चहा नाश्त्याला गेलो तरी आपले 100 रुपये जातात. तुम्ही इथे 100 रुपये जरी टाकले तरी त्याचा फरक खूप आपल्या ह्याच्यावर पडतो. म्हणजे इथे आपण आधी येतो आपल्याला 32,88,000 इंटरेस्ट अमाऊंट येते आणि 100 रुपीज जरी तुम्ही पर मंथ एक्स्ट्रा भरले तरी इंटरेस्टची अमाऊंट बघा 32,24,000वर येते. म्हणजे इथेही बराचसा 100 रुपयांनी पण बराचसा फरक पडतो आहे. तर आणि तुम्ही जर EMI एक्स्ट्रा भरणं तुम्हाला पॉसिबल असेल तर काही प्रॉब्लेमच नाही. आता आपला EMI 19,295 आहे. तुम्ही अगदी 19,295 जरी दर महिन्याला एक्स्ट्रा भरले तरी लोन पिरियड फक्त तुमचा 86 मंथवर येतो आहे, जो आपला होता 25 वर्षे 300 महिन्यावर. हा जवळजवळ 7-7.5 वर्षावर तुमचा पिरियड येतो आहे जो तुम्ही 25 वर्ष घेतलेला. त्यामुळे नॉर्मली आपल्याला शक्य असतं 1,000-2,000 रुपये महिन्याला एक्स्ट्रा भरणं. ते भरून आपण होम लोनचा इंटरेस्टही वाचवू शकतो आणि पिरियडही कमी करू शकतो. ओके, आता आला दुसरा विषय. तुम्हाला जर वन टाईम एक्स्ट्रा पैसे भरायचे, फॉर एक्झाम्पल आपण हे जानेवारी 2024 लोन घेतलं आहे आणि तुम्हाला वाटलं की नाही बाबा आता सप्टेंबरमध्ये माझ्याकडे 1 लाख रुपये एक्स्ट्रा आलेले आहेत तर मी भरल्यावर काय होईल. तर तुम्ही इथे एक्स्ट्रा पेमेंट कॉलममध्ये जायचं आहे आणि इथे गेल्यावर तुम्हाला प्लस बटन दाबून तुम्हाला सपोज 1 लाख रुपये एक्स्ट्रा भरायचे तर 1 लाख अमाऊंट टाकायची आहे. नॉर्मली इंटरेस्ट जाणार आहे तुमचा 32,88,000. हे 1 लाख एक्स्ट्रा भरल्यामुळे ते 1 लाखावर तुम्हाला रिमेनिंग पिरियडला व्याज नाही लागणार. त्यामुळे तुमचा इंटरेस्ट येतो आहे तुमचा 27,62,000, जो 32 लाखावरून डायरेक्ट 27,000 आला. प्लस तुम्ही जे एक्स्ट्रा 1 लाख भरलेत त्याच्यामुळे जो बँकवाले तुम्हाला विचारतात की तुमचा EMI कमी करायचा का टेन्युअर कमी करायचा आहे, तर बँकवाल्यांना सांगायचं की माझा EMI अजिबात कमी करायचा नाही, माझा टेन्युअर कमी झाला तरी चालेल. कारण तुम्ही जर EMI कमी करून घेतला तर ह्याच्या इंटरेस्टवर तुमचा काही फरक पडत नाही. तुमचा इंटरेस्ट हा एक्स्ट्राच जातो.
त्यामुळे कधीही लक्षात ठेवा की EMI कमी करायचा नाही, टेन्युअर कमी करून घ्यायचा. जसं की इथे आपण 1,00,000 भरल्यावर तुमचा 300 महिन्यावरून 268 महिन्यावर तुमचा टेन्युअर येत आहे. तर तुम्हीही स्वतः घरी हे टूल वापरून चेक करू शकता की आपण जे एक्स्ट्रा पैसे भरतोय त्याचा फायदा काय होतोय, आपले कुठे पैसे वाचत आहेत, कुठे आपला लॉस होतोय, हे तुम्हाला माझ्या मते सगळं समजलंच असेल. आणि हे ओपन करायचं कुठे तर मी तुम्हाला सांगतो की नॉर्मल तुमची एक्सेल शीट ओपन करायची, त्याच्यामध्ये खाली शीटला जायचं आहे, शीट 1 शीट 2 काय असेल ते, त्याच्यावर राईट क्लिक करायचा. त्याच्यावर राईट क्लिक केला तुम्ही की इन्सर्ट ऑप्शन येतो. ह्या इन्सर्ट ऑप्शनमध्ये स्प्रेडशीट सोल्युशन म्हणून ऑप्शन आहे, त्याच्यामध्ये लोन ॲमॉर्टायझेशन ही शीट आहे. आणि हे काय फ्री व्हर्जन आहे, ह्याला काय तुम्हाला पेड व्हर्जन वगैरे घ्यायची गरज नाही आहे. त्यामुळे फ्रीमध्ये घरच्या घरी बसल्या बसल्या तुम्ही चेक करू शकता की आपण जे बँकेत ॲडिशनल पैसे भरतोय त्याच्यामुळे आपला किती फायदा होतोय आणि आपण त्याच्यामुळे आपलं होम लोन किती लवकर रिकवर करू शकतो. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. आणि अशीच काय माहिती हवी असेल नवीन नवीन तर मला कमेंट करा, मी त्याप्रमाणे नवीन नवीन कंटेंट बनवत जाईन. धन्यवाद.